अचलपूर प्रकरणामध्ये जे प्रकरण नाशिकमध्ये काही तासा अगोदर झालं, त्यांना अटक झाली, काही तासच क्रॉस नाही केले, तिथेही त्यांनी एक बॉस बनवून सगळ्यांनी पूर्ण ग्रुप बनवला, पूर्ण एक ठरवून घेतात आणि आपले जे पोरी बिचारे गरीब जातात, कामासाठी जातात, त्यांना धर्म परिवर्तन त्यांच्यासोबत करायला लागते, ते त्यांच्यासोबत त्यांना जबरन बीफचं मटण खाऊ घालतात, त्यांना जबरन कमला पडायला लावतात, त्यांना जबरन बुरका घालायला लावतात. काही तासही नाही झाले त्यांना अरेस्ट केल्यानंतर आज आमच्या अमरावतीमध्ये परत ती घटना अचलपूर परतवाडामध्ये होते, जिथे 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ, सोशल मीडिया, यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जेवढेही सेक्युलरिझमवादी पॉलिटिशियन लोक आहे ना, त्यांना माझा प्रश्न आहे, सेक्युलरिझम